नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे परभणीचा सुप्रसिद्ध कच्च्या फोडणीचा राईस। तो चवीला खूप रुचकर आणि झटपट बनतो। तर चला बघूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा। आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज व्हिडिओमध्ये विशेष असणार आहे मित्रांनो, आपल्या शहरी भागामध्ये तुम्ही पाहत असाल जागोजागी निलंगा राईसचे स्टॉल किंवा गाड्या असतात। तर तिथनं निलंगा राईस खायला खूप रुचकर लागतो। तर आपण त्याच धर्तीवर आहे ना, निलंगा कसं उदगीर मधील निलंगा इथे सुप्रसिद्ध राईस आहे। तर त्याच प्रकारे आपण एक नवीन राईस ट्राय करणार आहे। तर आपण बनवणार आहे परभणी मधील सुप्रसिद्ध अशा कच्च्या फोडणीचा खिचडी भात। तर हा खिचडी भात बनवायची आहे ना पद्धत खूप युनिक आहे। तर आपण आता ती बघून घेऊया। मित्रांनो, या परभणीच्या सुप्रसिद्ध खिचडीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कच्ची फोडणी। कच्ची फोडणी याचा अर्थ काय आहे की आपण गरम करून फोडणी देतो ना, तशी फोडणी द्यायची नाही। ही जी एक वेगळी पद्धत आहे। ह्या पद्धतीमुळे ना एकदम रुचकर आणि चवीला खूप स्वादिष्ट लागतो। तर हा भात आहे ना मसाल्यांच्या कमी प्रमाणात बनलेला असला तरी चवीला खूप चांगला आहे। निलंगा राईस कसा मसाल्याचं खूप मोठं प्रमाण असतं, तर कधी कधी पचनाला वगैरे जड जातो। पण हा राईस असा नाहीये, तुमच्या शरीराला खूप हेल्दी असणार आहे आणि त्याचबरोबर टेस्टी असणार आहे। तर याला लागणारे साहित्य बघून घेऊ। तर मित्रांनो, आता काय करूया आपण परभणीच्या आहे ना कच्च्या फोडणीच्या खिचडीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। तर प्रथम आपण आहे ना अर्धा किलो आहे ना तांदूळ घेतलेला आहे। हा लष्करी कोलम तांदूळ आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्याला 200 ग्रॅम बटाटा, 200 ग्रॅम टोमॅटो, 200 ग्रॅम कांदा, त्याचबरोबर आहे ना 50 ml तेल, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, शाही जिरे 1 चमचा, दालचिनी साधारण आहे ना 2 ग्रॅम, 2 ग्रॅम आपल्याला आहे ना लवंग लागणार आहे। त्याचबरोबर आणि कढीपत्ता आणि पुदिन्याचा फ्लेवर खूप छान असतो। पुदिन्याचं पान हे ऑप्शनल आहे। त्याचबरोबर कोथिंबीर आणि साधारण आहे ना 40 ग्रॅम मिरची लागणार आहे। त्याचबरोबर 50 ग्रॅम आपल्याला दही लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ। एवढ्या साहित्यामध्येच, लिमिटेड साहित्यामध्येच आपण आहे ना उत्कृष्ट चवीचा परभणीचा स्पेशल कच्च्या फोडणीचा भात बनवूया। तर मित्रांनो, आता आपण ना खिचडी भात बनवायला चालू करूया। तर नेमकं काय भानगड असते, कच्ची फोडणी म्हणजे काय ते समजून घेऊ। आता आपण काय केलेलं आहे, भांडे ठेवलेलं आहे गॅसवर, पण खाली आपला गॅस बंद आहे। तर ह्या स्टेजला काय करायचंय, प्रथम आपण आहे ना तेल टाकून घ्यायचंय। तर आपण 50 ग्रॅम तेल टाकून घेऊ। आपण आता तेल गरम केलेलं नाही मित्रांनो, लक्षात घ्या। त्याचबरोबर आहे ना आपण 1 चमचा शाही जिरे टाकलेला आहे। त्यानंतर आपण आहे ना दालचिनी घेतलेली आहे 2 ग्रॅम, लवंग पण आपण घेतलेली आहे 2 ग्रॅम। त्याचबरोबर मित्रांनो ना हे आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे, पुदिना पण आपण टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर आहे ना आपण 40 ग्रॅम मिरच्या टाकून घेऊया। त्यानंतर ना कोथिंबीर खूप सारी। त्याचबरोबर आपण 200 ग्रॅम कांदा घेतलाय, तो कांदा टाकून घेऊ। त्यानंतर आपण टोमॅटो ही 200 ग्रॅम टाकून घेऊ। त्याचबरोबर आहे ना आपण 200 ग्रॅम आहे ना बटाटा टाकून घेऊ। त्यानंतर मित्रांनो आपण हे 50 ग्रॅम दही घेतलेले ते टाकून घेऊ। त्यानंतर मित्रांनो आपण चवीनुसार आहे ना मीठ टाकून घेऊ। मित्रांनो, सगळे घटक टाकल्यानंतर ना आता पण आपला गॅस बंद आहे। हे सगळं आपण थोडंसं हलवून घेऊ। मित्रांनो, एवढे सगळे आपण घटक टाकल्यानंतर ना साधारण 5 मिनिटं आपल्याला असंच मुरू द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। 5 मिनिटं थांबूया। मित्रांनो, आपण हे अर्धा किलो तांदूळ घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे अर्धा किलो साठी लागणारी तरी घटक घेतलेले आहे। आता आपण पाण्याचं प्रमाण समजून घेऊया मित्रांनो। तर आपण आहे ना या भांड्यामध्ये आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे। तर ह्या भांड्याचे डबल आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंय। तर आपण आता काय करूया, याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर मित्रांनो, ह्या घडीला पण आपल्याला गॅस बंद आहे। तर आपण तांदळाच्या डबल पाणी घेतलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। पाणीला टाकल्यानंतर एकदा आपण व्यवस्थित ढवळून घेऊ। आता मित्रांनो, आपण हे पाणी टाकलेलं आहे। आता या क्षणाला आपण काय करायचं, आपला गॅस चालू करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी उकळत ठेवायचंय। ह्या 10 मिनिटाच्या प्रोसेस मध्ये त्याला जी फोडणी बसणार आहे त्यालाच कच्ची फोडणी अशी म्हणतात। तर आता आपण काय करूया, गॅस चालू करूया। मित्रांनो, आता आपण गॅस चालू केला आहे। एक साधारण आपल्या 10 मिनिटं उकळू द्यायचंय। त्या उकळताना काय होईल, आपण जे टाकलेले मसाले आहेत, मिरची आहे, ते सगळ्यांचे ना चव आपली या रश्श्यामध्ये उतरेल आणि एक प्रकारची एक फोडणीच बसल्यासारखी ही प्रोसेस आहे। तर आता आपण काय करायचंय, आपण हा तांदूळ आहे ना आपण आता भिजत घालायचंय 10 मिनिटं, जेणेकरून हा तांदूळ आहे ना लवकर शिजेल आणि आपल्याला
झटपट काम होऊन जाईल. तर आपण हा तांदूळ 10 मिनिटासाठी भिजत घालू, तोपर्यंत आपलं हे पाणी पण उकळेल. मित्रांनो पाहू शकता आपण घटक टाकलेलं पाणी ना चांगलं उकळायला लागलेलं आहे आणि वरती तेलाचा तवंगही आलेला आहे. याचा अर्थ आहे ना आपल्या सगळ्या मसाल्यांना वगैरे ना चांगली फोडणी बसलेली आहे. याच फोडणीला कच्ची फोडणी असे म्हणतात. तर आपण या स्टेजला काय करायचंय, तांदूळ टाकून घेऊ. मित्रांनो आपण तांदूळ टाकून झालेलं आहे, थोडं असं हलवून घ्यायचं आपण आणि एक उकळी आल्यानंतर आपण झाकण लावून 10 मिनिटासाठी शिजून ठेवायचं आहे. आणि शिजल्यानंतर परत आपण आहे ना केळीच्या पानाच्या साहाय्याने आपण याला दम देणार आहे. दम दिल्यानंतर ना आपला राईस खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारचा हा कच्च्या फोडणीचा परभणीचा सुप्रसिद्ध खिचडी भात आहे. मित्रांनो आपल्या कच्च्या फोडणीला ना चांगली उकळी आलेली आहे. आता आपण झाकण लावून 10 मिनिटं शिजस्तोवर वाट बघूया. मित्रांनो आता 10 मिनिटं झालेत. आता आपण एकदा चेक करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो एकदम भारी सुवास सुटलेला आहे. टेक्स्चर पण खूप चांगलं आलेलं आहे. तर आज आपण शिजलाय का बघूया. मित्रांनो आपला भात आहे ना एकदम उत्तम प्रकारे शिजलेला आहे. तर आता आपण काय करायचं, याला दम द्यायचा आहे. तत्पूर्वी काय करायचं, आपण याच्यामध्ये थोडासा चांगला लुक यावा यासाठी आपण आहे ना थोडासा फूड कलर टाकून घेणार आहे. आपण फूड कलर टाकून घेऊ. तर फूड कलर टाकल्यानंतर आपण काय करायचंय, ह्या केळीच्या पानाच्या साहाय्याने आपण दम द्यायचा आहे. तर आपण काय करू, केळीचं पान याच्यामध्ये सेट करून घेऊ आणि झाकण लावून दम द्यायला ठेवून देऊ. आता 10 मिनिटं आपण दम देऊया. 10 मिनिटांनी बघू. मित्रांनो पाहू शकता आपले दम देऊन 10 मिनिटं झाले. तर आता आपण आहे ना झाकण उघडून बघूया. पाहू शकतो मित्रांनो केळीच्या पानापासून दम दिल्यानंतर खूप सुंदर दम लागतो. तर पाहू शकता आपल्या कच्च्या फोडणीच्या खिचडीला किती भारी रंगत आलेली आहे. तर आता आपण काय करूया, जरासं फोडून बघूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला परभणीचा सुप्रसिद्ध असा कच्च्या फोडणीचा भात तयार झालेला आहे. तर आता काय करूया, आपण सर्व करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपण परभणीचा सुप्रसिद्ध कच्च्या फोडणीचा खिचडी भात केलेला आहे. दिसायला खूप सुंदर आहे. तर आता आपण काय करूया, याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर मित्रांनो आता आपण काय करूया, एक घास खाऊन बघूया. थोडा घासावर आपण काय करूया, दही घेऊ. मित्रांनो एवढ्या कमी मसाल्यामध्ये एवढा उत्कृष्ट चव आलेली आहे ना मित्रांनो, खूप भारी आहे. निलंगा राईस उत्कृष्टच आहे. त्याचबरोबर ना हा परभणीचा राईस कुठेच कमी नाही. हा पण खूप चवीला टेस्टी आहे. एकदा मित्रांनो करून बघा. तर आमची व्हिडिओ आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो अजून 1-2 घास खाऊन बघतो. एक नंबर फ्लेवर उतरलेत मसाल्यांचे. थोडं आपण चटणी घेऊन बघूया, चटणीवर कसा लागतोय. आणि दही पण घेऊया यामध्ये. मित्रांनो एक नंबर. याच्यावर कांदा असताना खायला तर अजून मजा आली असते. तर कांदा घ्यायचा मी विसरलोय.